किनारा लगकर गेंद जा रही 4 रन के लिए। और जाने माने कमेंटेटर हमारे सहयोगी सुमित आए हैं अभी अभी। आगे का समालोचन वही संभालेंगे। मैं अभी थोड़ा सा नाश्ता करके आता हूं। अच्छी गेंद वहां पर। बहुत ही बढ़िया मुकाबले चलते हुए 400 आवाजों की बुलंद तोफ सुमित हसनाड़े अच्छी कमेंट्री कर लेते हैं वो बहुत सारे प्लेयर्स की, माफ कीजिए फिल्म एक्टरों की। तो आप उम्मीद करता हूं आपको वो अच्छे से एंटरटेन कर पाएंगे। तो आगे के लिए सुमित हंसाड़े। जाने माने कमेंटेटर अब माइक पर आते हुए। धन्यवाद शब्बीर जी, बहुत ही बढ़िया आपने यहाँ पे कमेंट्री की है। अब जिसका सभी को था इंतजार। बहुत ही बढ़िया बॉल, कोई रन नहीं। जर लक्ष्मण सर यांनी 6 मारलं तर त्यांना दत्ता तापसाळे यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक। नॉन स्ट्राइकला सुदेश जी। ओहो अफलातून शॉट, बहुत ही बढ़िया अफलातून शॉट। आणि लक्ष्मण आप्पा यांनी सिक्सर मारलेला आहे। दत्ता तापसाळे यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन आलंच पाहिजे। लास्ट बॉल, बहुत ही बढ़िया लक्ष्मण आप्पा। ईस्ट और वेस्ट आप्पा इज द बेस्ट। स्ट्राइकला आलेल्या दुसऱ्या बॉललाच 6। या षटकाराची सर्व दर्शक वाट पाहत होते आणि नक्कीच बघणारच, कारण आप्पाची बॅटिंग एवढी खास आहे। सगळ्यांना आशा होती त्याने सिक्सर मारतीलच आणि एका सिक्सवर गप्पा बसायचं नाहीये। लगातार एका ओव्हरमध्ये मला वाटतं 3 सिक्सर व्हायलाच पाहिजे। बिल्कुल दर्शक वाईडचा इशारा येतोय, अंपायर देत आहेत। या वाईडने वाढती धावसंख्या आहे तो 12 रन। हलकासा टोला त्याने लगावलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यशस्वी धावून 1 रन काढण्यात यश यांना आलेलं आहे। चांगली फिल्डिंग तिथे। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 13 धावा। लेजंड्स ऑफ लातूर लेजंड सारखं खेळत आहेत। पुढचा षटक घेऊन कोण आलाय? श्याम। क्या श्याम करेंगे काम? बढ़िया कट शॉट वहां पर, फील्डर के लिए कोई मौका नहीं, फील्डर बन गए दर्शक। 4 रन के लिए गेंद जा रही है। बढ़िया मुकाबला, यहाँ पर सब कुछ आपसे ही सीखा है सर। फिर से उसी दिशा में फील्डर मौजूद, 1 ही रन मिलेगा। 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 18 रन। और यहां पर फील्ड को खेलते हुए और एक चौका आता हुआ, दर्शक दीवाने हो रहे हैं। बढ़ता हुआ स्कोर 22 रन।
दर्शक हुए बैट्समैन के दीवाने और बैट्समैन है बहुत ही अनजाने। सेवन नंबर और डॉट बॉल अच्छी वापसी वहां पर गेंदबाज की ओर से। श्याम श्याम की ओर से अच्छी गेंदबाजी। फार्मा लीगचे बेहतरीन कॉमेंटेटर प्रमोद आप्पा लेगाडे यांना विनंती आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे। और एक डॉट बॉल आप्पा और शेवटचा बॉल इथे या षटकाचा बघूयात। श्याम काही विकेट घेऊ शकतो का? आणि व्हाईटचा इशारा येतोय, व्हाईट बॉल। आणि या व्हाईटच्या साह्याने वाढती धावसंख्या जी आहे ते 23 धावा। आणि शेवटच्या बॉलवर रनआउटचा चान्स, रनआउट होता का बघतोय और डायरेक्ट हिट चुकलेला आहे आणि बॅट्समन ला एक जीवनदान भेटलेला आहे। आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा। लिजंड्स ऑफ लातूर 2 ओव्हर 24। चांगली सुरुवात इथं बघायला भेटत आहे। और फिर एक बार बालाजी तीसरा ओवर लेकर आते हुए और भरत गेंदबाज अभी अभी मुझे मालूम हुआ है और इस बार उड़ाया और 6 रन पाया। क्या होते भरत आला परत आणि सिक्सर मारला परत परत सुदेश यांनी। बहुत बढ़िया सुदेश जी। इस बार पटकी हुई गेंद, कोई रन नहीं। बढ़ता हुआ स्कोर 30 रन। इस बार बहुत ही बढ़िया शॉट, फील्डर मौजूद, केवल 1 रन। अच्छा थ्रो वहां पर। बैट बदली है, आप क्या छक्का लगा पाएंगे? और एक चौका आता हुआ। ऐसा लग रहा है कि फील्डर की फील्डिंग कहाँ लगाई है कप्तान ने, समझ नहीं आ रहा यहाँ पर। दूसरा चौका उसी दिशा में आता हुआ और बढ़ता हुआ स्कोर 36 रन। फिर से बहुत ही बढ़िया शॉट, फील्डिंग को खेलते हुए यहाँ पर सुदेश। आखिरी गेंद पर चौका आता हुआ। 3 ओवर के बाद 40 रन। 3 ओवर के बाद 40 रन बगैर किसी नुकसान के। लीजेंड्स ऑफ लातूर
लीजेंड्स किस तरह खेलते हुए ऐसा लग रहा है जैसे नौजवान लड़के खेल रहे हैं। कोण खेळाले ती बघा ती कोण आहे कोण खेळाले वर कोण आहे आता सुदेश आउट झालेत का तर प्लेयर चर्चा करते हुई म्हणून सांग त्याला काय तर काय तर त्याला कळाव मॅच चालू आहे बॉलर कोण आहे पहिल्याच चेंडूवर येतोय तो चौकार. उलट का आता तिकडून एकदा खेळायची इकडून एकदा खेळायची क्या बात है, बहुत ही बढ़िया. अरे आणि थोडक्यात या ठिकाणी कॅच सुटलेली आहे. कॅच बदलेल मॅच, त्यामुळे कॅच सोडू नये. चांगला टोला लगावलेला होता लक्ष्मण आप्पा यांनी. परत स्ट्राइक वरती पुन्हा एकदा सुदेश. आणि आता लक्ष्मण आप्पा यांनी जो टोला लगावलेला होता तो खरंच चौकार होता की क्षेत्ररक्षण ज्यांचं होतं त्यांनी तो चौकार अडवला आहे हे या ठिकाणी चेक होत आहे. सगळ्यांची नजर थर्ड अंपायर कडे. गोलंदाज करण पुन्हा एकदा तयार. एक रन आताचा. बाउंड्री सीमारेषे पार बॉल नव्हता. क्या बात है, बेहतरीन शॉट. सुदेश आणि लक्ष्मण ही जोडी कमाल आहे आणि करते या मॅच मध्ये धमाल आहे. बहुत ही बढ़िया. क्या बात आहे, परत एकदा शॉट आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाता जाता अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि धावून एक रन काढण्यामध्ये यशस्वी. चार ओव्हर 51 रन 51.
धावसंख्या वाढते ती. रेनापूरची टीम आणि केमिस्ट 11 लातूर यांनी टॉस करून घ्यायचा. यानंतरची मॅच त्यांचीच आहे. डाय मारून बॉल अडवण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न अयशस्वी. आणि थर्ड अंपायर आलेले आहेत. सर्वांच्या नजरेने दिसायला पाहिजे. आणि अफलातून शॉट, ही काय बघायचंय, चौकार जाणार. आणि हा क्या चौकार, बात है. या चौकाराने वाढती धावसंख्या 57. बहुत ही बढिया. नुसते टोलेवर टोले, टोलेवर टोले, दे दे टोले, बम बम बोले. लिंबाच्या झाडाला लिंबाचा पाला, चौकीवर छक्के मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. क्या बात है, बहुत ही बढ़िया. आणि परत एकदा टोला. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघूया. नाही. 58 रन. 5वी ओव्हर चालू आहे. केवळ 2 चेंडू शिल्लक. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत. पुढचा होणारा सामना रेनापूर केमिस्ट 11 लातूर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. क्या बात है. एक मोठा षटकार येतोय. या षटकारानं वाढती धावसंख्या 65. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा इथे लेजंड्स ऑफ लातूरचे. आणि थर्ड अंपायर आमचे तयार होताना अक्षयजी मोरे. पुढचा षटक घेऊन येत आहेत. फिर एक बार श्याम है तैयार गेंदबाजी के लिए. और उड़ाया गगनचुंबी. यहाँ पर छक्का होता या? जी हाँ, फील्डर सीमा रेखा के बाहर जाकर कैच पकड़ते हुए. बढ़ता हुआ स्कोर 71 रन. इस बार पटकी हुई गेंद बल्ले का ऊपरी किनारा रखकर गेंद जा रही है थर्ड मैन की ओर 4 रन के लिए. बढ़ता हुआ स्कोर 75 रन 75. अगला होने वाला मुकाबला रेनापुर केमिस्ट बनाम लातूर केमिस्ट. दोनों ही टीम के कैप्टन टॉस के लिए आइए जल्द से जल्द. लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा, अन्यथा आपला लॉस होईल. रेनापूर संघाचे कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स पशी यायचंय टॉस करण्यासाठी.
बढ़िया गेंद वहां पर, श्याम की अच्छी वापसी, कोई रन नहीं। इस बार पटकी हुई गेंद, अच्छा शॉट, 4 रन के लिए। 20 गेंदों में 46 रन बनाकर खेलते हुए यहां पर बल्लेबाज सुदेश। और रेनापुर केमिस्ट के कैप्टन आ चुके हैं, लातूर केमिस्ट के कैप्टन जल्दी आइए। और यहां पर एक ही रन, और ये ओवर थ्रो के चलते रन होगा या नहीं? नहीं होगा, अच्छी फील्डिंग वहां पर, केवल एक रन। इस एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 80 रन। आखिरी बॉल इस इनिंग का। और ये क्या पहली इनिंग होगी जो कि एक भी विकेट नहीं गिरा यहां पर। इस बार काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ यहां पर अंपायर संतोष सर की ओर से। लातूर केमिस्ट के कैप्टन जल्द से जल्द आइए, रेनापुर केमिस्ट के कैप्टन आ चुके हैं। इस बार हवा में फील्डर कोई नीचे नहीं आते हुए, दोनों एक दूसरे को देखते हुए, इसी दौरान बॉल जा रहा है बाउंड्री की ओर। इसी दौरान 2 रन कंप्लीट हो चुके हैं, क्या तीसरा होगा? जी हाँ, तीसरा होगा आसानी के साथ। 3 रन की साथ इनिंग की समाप्ति। 3 ओवर के बाद, 6 ओवर के बाद 84 रन, 85 का टारगेट। एक भी विकेट नहीं ले पाए यहां पर ऑप्टेल 11। खूपच चांगली इनिंग झाली ही। खरं तर शेवटच्या बॉलला कळलंच नाहीये, प्लेयर बॉलच्या मागे होता का बॉल प्लेयरच्या मागे होता, बॉल आगे प्लेयर पीछे बॉल आगे। मजा आया, ये बढ़िया था गुरु, ये बहुत ही बढ़िया था। ये इनिंग में मजा आया। लक्ष्मण आप्पा आणि सुदेशांनी चांगली दोघांची बॅटिंग होती। या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडं लातूर केमिस्ट के कैप्टन, लातूर केमिस्ट के कैप्टन आइए, टॉस कीजिए। लातूर केमिस्ट, लातूर केमिस्टचे कॅप्टन आणि लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं, टॉस करून घ्यायचा आहे। पुढच्या इनिंग साठी लेजंड यांनी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तयार करून घ्यायचंय। क्या बात है, काय क्या चाल है, काय लुक, काय टोपी, काय चष्मा करू। हाँ? नक्कीच लातूर केमिस्ट्रीचे कर्णधार लवकरात लवकर स्टेजकडे यावे। लातूर केमिस्ट्रीचे कर्णधार लवकरात लवकर स्टेजकडे यावे। पुढच्या इनिंग साठी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तयार करून घ्यायचंय। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे। लवकरात लवकर बॅटिंगला यावे बॅट्समननी।
लेजंड्स ऑफ हार्मनी फिल्डिंग लावून घ्यावी. बॅट्समननी लवकर यावे. रेणापूर केमिस्ट आणि लातूर केमिस्ट मध्ये टॉस जिंकलेला आहे लातूर केमिस्ट यांनी. लातूर केमिस्टचे 12 प्लेयर लवकर स्टेजकडे यावे. बॉलर नेम अविनाश. अंपायरनी लवकर हॅलो. तसं नाही प्लेइंग इलेव्हन. बॉलर नेम अविनाश. हलकासा टोलून दिलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लातूर लिजेंड्स वर्सेस ऑफ्थल 11 हा सामना चालू आहे. लेगसाच्या दिशेने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक भोसले तयार थोडस धासळलेले तिथं मिस झालेला हा चेंडू. एक धाव चोरलेली. तयार हलकासा थर्डमॅनच्या दिशेने ढकलून दिलेला हा चेंडू मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज.
सुंदर फटका लागलेला सरळ सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. हलकासा टोलून दिला लेग साईडच्या दिशेने. चेंडू सरळ जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. करणने लगावलेला हा फटका सुंदर फटका 4 धावांसाठी गेलेला आहे. अविनाश तयार पुढील चेंडू घेऊन. हलकासा मिस झालेला हा चेंडू. सरळ यष्टिरक्षक ऑलराऊंड प्लेयर सिनियर पर्सन लक्ष्मणप्पा बिराजदार यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा झालेली आहेत. आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अजून एक अनुभवी गोलंदाज रामराजा पाटील. अतिशय सुंदर चपळाईने पकडलेला हा चेंडू आपल्या संघासाठी निश्चितच एक धाव वाचवलेली. डावखुरी गोलंदाज रामराजा पुन्हा एकदा आदळलाय. अंगावरती जाऊन चेंडू फलंदाजाच्या निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढील चेंडू घेऊन तयार रामराजा. फुलटा चेंडू दिलेला आहे. पंचाचा इशारा येतो नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट. हलकासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्नामध्ये 1 धाव मिळते संघाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन रामराजा पाटील यांच्याकडनं. वा, निर्धाव चेंडू. जितकं चांगलं फील्डवर त्याने काम करतात तेवढीच चांगली या ठिकाणी बॉलिंग आहे. काय म्हणता प्रमोद सर, जसे एक लाडकी बहीण योजना आहे, लाडका बॉलर योजना काढावी का? नक्कीच निघू शकते. सुंदर फटका लावलेला आहे. रमेश आहे तिथं. सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव चोरण्यामध्ये यश दोन्ही फलंदाजांना. जितक्या चतुराईने बॅटिंग केली तेवढ्याच चपळपणे फिल्डिंग या ठिकाणी करतायत लेजेंड्स. अंगावरती जाऊन आदळतो चेंडू. निर्धाव चेंडू. 2 षटकं संपलेली आहेत. 17 धावा झालेले आहेत. अशाच पद्धतीने मॅच सुरू राहिली तर ऑप्शनल 11 साठी थोडंसं जड जाईल ही मॅच. सुरुवातीपासूनच जड झालेली आहे. बरोबर. दोन अनुभवी फलंदाजांच्या बळावरती लक्ष्मणप्पा बिराजदार आणि सुदेश कोळखेरे यांच्या अति उत्कृष्ट फलंदाजीमुळे एक धावांचा डोंगर ऑप्थल 11 संघात पुढे उभा केलेला आहे. लातूर लिजन संघाने
नवीन गोलंदाज सुदेश हलकासा बॅटचा एज घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू जातो, निर्धाव चेंडू. लातूर केमिस्ट संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग फलंदाजीचा निर्णय घेतलेला. पुढील सामना वाजिद भाई को दौड़ा रहे हैं, इधर से उधर उधर से इधर. सुदेश सुंदर फटका लागलेला आहे, हवेमध्ये चेंडू आहे, सरळ जातो सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी अति उत्तुंग असा षटकार लगावलेला. या षटकार चौकारांची आवश्यकता आहे अफथाल 11ला. होतीच, असे षटकार अनेक पाहिजेत अफथाल 11ला. पुन्हा तयार सुदेश, सामना करेल अमर. पुन्हा तयार, हलकासा लेग स्टिकच्या बाहेर जातोय. नक्कीच हा पंचाचा इशारा, वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते अफथाल 11ला. पुन्हा लगावलेल्या लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू अडवण्यामध्ये अयशस्वी. सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. अशाच फटक्यांची आवश्यकता अफथाल 11 संघाला. षटक चालू आहे तिसरं. धावसंख्या पोहोचलेली 28 धावा. पुन्हा तयार सुदेश. अमरने पुढे येऊन फटका लागला, हवेमध्ये चेंडू आहे, सरळ सीमारेषेबाहेर आमच्या डोक्यावरती येऊन पडलेला हा चेंडू. क्या बात है. 6 धावांसाठी. सलग 3 बॉल सीमारेषेच्या बाहेर, म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर. मला वाटतं त्यांना करावं लागतं घरचा आहेर. एक छक्का, एक चौका आणि परत एकदा छक्का. या षटकाराने असे वाटत आहे 85 धावाचं लक्ष्य चेस होतोय की काय. वाढती धावसंख्या 34. 20 बॉल मध्ये 51 रनची गरज आहे. परत एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. क्या बात है. ओ हो, काय बघताय काय. अजून एक षटकार लागवले. अमर तुफानी फटकेबाजी. 2 चेंडू 2 षटकार. 19 बॉल 45 धावा. आव्हान आहे, सोपे नाही. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पण विकेट. पहिला गडी बाद.
3 ओव्हर 40 रन, 18 बॉल 45 धावाचे आव्हान. अतिशय उत्तम खेळाडू अमर या ठिकाणी झेलबाद झाले. त्याने आणखीन षटकार मारायची गरज होती, पण षटकार लगावण्याच्या नादात झेलबाद होऊन बसले. आता हे सामना जिंकण्या रामराजा सर पुन्हा एकदा तयार बॉलिंग साठी आणि स्ट्राईक वरती आहेत सुजित. बघूया काय होईल या षटकामध्ये. रामराजा सर तयार, फिल्डरला इन्स्ट्रक्शन देताना. निर्धार चेंडू पुढे येऊन मारण्यात. आणि हा चौकार करणच्या बॅटमधून येतोय. 16 बॉल 41 धावाचे आव्हान अजूनही. बाहर फिर एक डॉट बॉल आता हुआ, कोई रन नहीं. 15 बॉल 41 रन. इस बार और एक डॉट बॉल. फिल्डर आहेत खाली, सोडला. तेरह बॉल 40 रन. ए जे आणि अंपायरचा इशारा आउट आणि दुसरा धक्का. 12 बॉल 40 रन. 12 बॉल 40 रन. आउट. बॅट्समनचे नाव 12 बॉल 40 रन काढायचे आहेत. 12 बॉल 40. लवकर लवकर खेळायचं आहे. लिजंड्स ऑफ लातूर फिल्डिंग लावून घ्या लवकर. लवकर, अजून 2 मॅच आहेत.
पुढील चेंडू लक्ष्मण बिरादार सुंदर असा टोलावलेला चेंडू बघूया काय करतोय सुदेश आणि हा झेल सुटलेला आहे. मिसफील्ड थोडेसे आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाढती धावसंख्या आहे ती 50. विकेट्स गमावले ते 2. षटक चालू आहे ते 5वं. ऑप्टॅल 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 9 बॉलमध्ये 34 धावेची आवश्यकता आहे. पुढील चेंडू लक्ष्मण बिरादार स्ट्राइक वरती आहे ते करण. दोन धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढत जात आहे. 8 बॉलमध्ये 32 धावेची आवश्यकता ऑप्थॅल 11ला. फुलटास चेंडू आणि हा सुंदर टोलावलेला लेग साइडच्या दिशेने चौकार. सुंदर अशी फटकेबाजी करताना करण. वैयक्तिक 24 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतात ते लक्ष्मण बिरादार आणि हा मिस हिट. सहा बॉल मध्ये 28 धावेची आवश्यकता आहे ऑप्टॅल 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया शेवटची ओव्हर कोण घेऊन येतात ते. शेवटचं षटक आणि वैयक्तिक दुसरं घेऊन येत आहेत ते अविनाश. सुंदर असा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने टोलावलेला. एकच धाव. 5 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता आहे. 4 षटकार व 1 चौकार. बघूया करण काय करतोय ते. आणि ही मिसफील्ड. बॉल जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रनासाठी लेग बाईज. बाईज 4 बॉल 23 रन. पुढचा बॉल करणसाठी. सुंदर असा क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत संदीपनी. पुढील चेंडू अविनाश सरांचा. परत लेग बाईज. 4 रन. आता 2 बॉल मध्ये 18 धावेची आवश्यकता आहे 11 ऑप्टॅल 11 संघाला.
नो बॉल. रन आउट. शेवटचा चेंडू. यानंतरचा सामना जो होणार आहे रेणापूर केमिस्ट वर्सेस लातूर केमिस्ट. रेणापूर केमिस्ट यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने लिजेंड्स ऑफ लातूर या संघाने हा सामना जिंकलेला आहे. खूप सुंदर अशी खेळी करताना सुरेश आणि लक्ष्मण बिरादार. बघतो